पदी आपली वर्णी लागली आहे, काय सांगाल याबद्दल? सगळ्यात पहिले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, प्रदेशाचे उपाध्यक्ष संजूभाऊ कोडगे, गोपछडे साहेब, प्रदेश राज्यसभा खासदार, आणि बापूसाहेब, अमरभाऊ राजूरकर, सर्वांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. एकंदरीत काय विकासाचा अजेंडा राहील? तर युवांसाठी मी खूप काही म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसारख्या या सगळ्या शहरामध्ये मी कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे. आणि स्वच्छतेबद्दल, ट्रॅफिकचे खूप काही प्रश्न शहरात जे आहेत त्याच्याबद्दल काम करणार. आता संधी दिली आहे पक्षाने, त्या हिशोबानं मी काम करणार. किती वर्षापासून संघटनेत काम करतो? मला साहेब 2016पासून मी पक्षात संघटनेत काम करतो. पहिले मला विद्यार्थी आघाडीमध्ये मी कार्यरत होतो. नंतर मला सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली होती राजस्थान प्रकोष्ठ. त्या विधानसभेत, लोकसभेत खूप चांगलं कार्य मी केलं. म्हणजे संभाजीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री यांचे सभा लावल्या. जागी जागी आम्ही कार्यक्रम जे होते समाजाचे ते केलो. सगळे चांगले कार्यक्रम केलो. संघटनात्मक जे पक्षांनी जबाबदाऱ्या दिल्या आतापर्यंत ते सगळं कार्य मी केलं.